मध्य रेल्वेवर गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डीसी टू एसी विद्युत प्रवाह परिवर्तन अखेर आज पूर्ण झालं। मध्यरात्री 12 ते आज पहाटे 6 वाजेपर्यंत विशेष मेगा ब्लॉक घेऊन विद्युत परिवर्तन यशस्वीरित्या पार पाडलं गेलं। सकाळी 6 वाजल्यापासून मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे। मात्र या मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं होत असल्यानं सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आहे। मुंबईची मेट्रो आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। तिच्या या 1 वर्षातल्या यशस्वी कामगिरी निमित्तानं मेट्रो वन कंपनी आणि MMRDAनं खास कार्यक्रम आखले आहेत। यात मेट्रो रेल्वेची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचा देखील सहभाग आहे। शिवाय इतरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 10वीचा निकाल आज जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता हा ऑनलाईन निकाल जाहीर होईल। याआधी 10वीचा निकाल जाहीर होण्याच्या तारखांबाबत अनेक दिवस वेगवेगळ्या अफवा उठत होत्या। त्यामुळे विद्यार्थी तसंच पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं। अखेर राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये उर्दू भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार दरबारी सुरू असतानाच एका मराठी भाषिक रायगड जिल्ह्यातील समृद्धी वाघमारे या कोकण कन्येनं 10वीच्या ICSE परीक्षेत उर्दू भाषा विषयात राज्यात प्रथम येण्याचा पराक्रम करून दाखवलाय। समृद्धीनं केवळ शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्यांपेक्षाच नाही तर राज्यात उर्दू विषयात प्रथम येण्याचा मानही मिळवला। तिला उर्दू विषयात 100 पैकी 90 गुण मिळाले। MPSCचे पेपर असल्याचं सांगून खोटे पेपर विकणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 14 जणांच्या या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। यात काही MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत। यातील काही आरोपी सिडको भागातील एका घरात पेपर विकत होते। काही विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर विकत घ्यायला आले होते। मात्र पोलिसांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकून सगळ्या आरोपींना अटक केली आहे। जुना एनरॉन अर्थात रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रकल्प गुहा इथे सुरू केला जाणार आहे। 15 जूनपासून गॅस अभावी बंद पडलेला प्रकल्प मार्गी लागेल अशी माहिती केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे। केंद्र सरकारनं नुकतंच देशातल्या गॅसचा लिलाव केला। यातला काही गॅस हा एनरॉनकरता उपलब्ध करून दिला गेलाय। मात्र या प्रकल्पात आणखीन काही बदल करण्यासंदर्भातील हालचाली सुरू आहेत। याचाच एक भाग म्हणून इथं तयार होणारी वीज रेल्वे खरेदी करणार आहे। पुण्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। येत्या 48 तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। कोकण मध्य महाराष्ट्र पावसाची शक्यता आहे। तसंच मराठवाड्यातही पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। त्यामुळे उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांनी बळीराजाचा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्रातल्या पुढील 24 तासात मान्सूनपूर्व पाऊस पडेल तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातल्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे। आतापर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इतर भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। पिंपरी चिंचवड परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला आणि घामाघूम झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। शहरात दुपारी 12 वाजल्यापासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे। मेघगर्जनेसह पाऊस कोसळू लागल्यानं सर्वांची धांदल उडाली आहे। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। तर गुहागरला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला आहे। यात एका ठिकाणच्या पेट्रोल पंपाची शेड कोसळल्या तर अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत। दरम्यान बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे कोकणातला बळीराजा चांगलाच सुखावला आहे। शिवस्मारकाला विरोध करणारा सच्चा मुसलमान असूच शकत नाही। सच्च्या मुसलमानांनी देशावर आणि संस्कृतीवर प्रेम केलं आहे। त्यामुळे शिवस्मारकाला विरोध करणं हे मुसलमानांनाही आवडणार नसल्याचा टोला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या MIMच्या नेत्यांना लगावला आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या विधानाचा काँग्रेसनं तीव्र शब्दात निषेध केलाय। विरोधात असताना वारेमाप आश्वासन देणाऱ्या विद्यमान भाजप सरकारचा राज्याच्या प्रश्नांबाबत अभ्यासच नसल्याचं यातून दिसत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे। तर घुमजाव सरकार पूर्णपणे गोंधळल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसनेही केली आहे। गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक होण्याला कोणाचाही विरोध नाही। मात्र हे स्मारक नियमांना अनुसरूनच बांधायला हवं अशी भूमिका पंकजा मुंडे पालवे यांनी मांडली आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पुण्यात आयोजित आठवणीतले मुंडे नावाच्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या। शाळा आणि अंगणवाडीतल्या मुलांना पोषक आहार मिळालाच पाहिजे हे सांगताना मॅगी हा पोषक आहार नसल्याचंही त्या म्हणाल्या।
माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागाटणे विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या ढासलेल्या बुरुजाची पुन्हा नव्यानं डागडुजी करायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून या मतदारसंघातली पक्षाची 1-2 नव्हे तर तब्बल 7 जनसंपर्क कार्यालयांची उद्घाटनं राज ठाकरे यांनी एका दिवसातच केली. पवईमध्ये लेखोम बिल्डिंगला लागलेल्या आगीमध्ये 7 जण ठार झालेले आहेत तर 24 जण जखमी झाले आहेत. या आगीमध्ये बाजूच्या झोपडपट्टीतील तौसिफचाही मृत्यू झालाय. आग लागल्यानंतर तो लोकांचे प्राण वाचवत होता. एका महिलेचा त्यानं जीव वाचवला, मात्र तो जेव्हा पुन्हा लोकांना वाचवण्यासाठी गेला त्यावेळी आग आणि सफोकेशनमुळे त्याचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये हनुमानवाडी चौकात पुन्हा एकदा एका युवकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे. शहरातील भडकलेल्या टोळीयुद्धात संदीप कुमावत याची हत्या करण्यात आली आहे. पाठलाग करून काठ्या आणि धारदार शस्त्रानं त्याच्यावरती वार करण्यात आले आहेत. याच पद्धतीनं हा तिसरा मृत्यू झाला असून नाशिकमधील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचं या हत्येनं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जानेवारी महिन्यात संक्रांतीला उडवण्यात आलेल्या पतंगाच्या मांजांचा गुंता अजूनही झाडांवर लटकत आहे. हे मांजे नाशिकमध्ये बगळ्यांसाठी मृत्यूचे सापळे ठरले आहेत. नाशिकमधल्या गाडगे महाराज पुलाजवळ अशाच एका झाडावर बगळ्यांच्या थव्यातल्या 20 बगळ्यांच्या मांजामुळे गळफास लागून मृत्यू झालेला आहे. पाण्यासाठी गोदीच्या काठावर हे बगळे या ठिकाणी आले होते. या मृत बगळ्यांवर पक्षप्रेमींनी अंत्यसंस्कार केले. कल्याणमधल्या बैलबाजार भागात सरफराज सय्यद या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. या सरफराज गंभीर जखमी झाले. त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरफराज याला आधी फोन करून एकानं बैलबाजार भागात बोलावून घेतलं. सरफराज दुचाकीवरून बैलबाजार भागात आला असता भर रस्त्यात त्याच्या डोक्यात गोळी झाडून हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गोविंदराव वामनराव आदिग यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांचं पार्थिव त्यांची कर्मभूमी असलेल्या श्रीरामपुरातील हरेगाव इथल्या त्यांच्या घरी ठेवण्यात आलं होतं. संध्याकाळी अशोकनगर इथे त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातल्या प्रायोगिक नाट्य चळवळीला प्रोत्साहन मिळावं यासाठी थिएटर अकादमीच्या संकल्पनेतून एक नवं नाट्यसंकुल साकारलं जाणार आहे. कटारिया हायस्कूलच्या प्रांगणात हे संकुल उभं राहणार आहे. त्याचं भूमिपूजन ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.